नमस्कार, मी रेखा आळंदकर आपल्यासाठी घेऊन आले आहे आज तांदळाची खीर। तसेच तांदळाची खीर तर केव्हाही छान लागते, पण या पितृपक्षात आवर्जून ही खीर केली जाते। असं म्हणूया की या तांदळाच्या खीरीशिवाय आपल्या पितृपक्षाचा नैवेद्यच पूर्ण होत नाही। करायला अतिशय सोपी, पण टेस्टला एकदम बेस्ट। तर चला, आज आपण रेखाच्या कुक हाऊसमध्ये बनवत आहोत तांदळाची खीर। आता तांदळाच्या खीरीसाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ। आपल्याजवळ कुठलेही तांदूळ असले तरी चालतील, बासमती असू द्या, आंबेमोहर असू द्या, आपल्या रोजच्या वापरातले कुठलेही तांदूळ। तर इथे मी अगदी 4 चमचे तांदूळ, छोटे आपले जे नेहमीचे चमचे असतात पोहे खायचे, ते 4 चमचे तांदूळ घेतले, कारण की आपल्या खीर अतिशय थोडीशीच प्रमाणात बनवायची आहे। आणि ते चांगल्या पाण्याने धुवून एक अर्धा तास भिजत घातले आणि कपड्यावर थोडेसे आपण सुकून घेतले आहेत। आणि तांदूळ सुकून झाले की हे आपल्याला एक अर्धा ते 1 चमचा छोट्या चमच्याने आपण तूप टाकलं, त्या छानपैकी परतून घ्यायचे आहेत। या परतल्याने काय होतंय की तांदळाची जी चव आहे तर ती चव अतिशय छान लागते आणि शिजायला पण लवकर तांदूळ शिजतो आणि खमंगपणा असा छान वास येतो त्याच्यात। आणि चांगलं तूप तर आहेच आपल्या हाताशी, ते थोड्याशा चांगल्या तुपात आपण हे तांदूळ परतून घ्यायचे आहेत। परतताना काय करायचं की थोडंसं रंग नाही बदलू द्यायचा त्याच्यात, असे मंद आचेवर आपल्याला असे थोडेसे असे भाजल्यासारखे वाटले की हे तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत। थोडेसे तांदूळ गार होईपर्यंत येथे मी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत। आपल्याजवळ जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही घेऊ शकता। इथे मी बदाम, अक्रोड, पिस्ता वगैरे घेतला आहे आणि त्याच कढईमध्ये थोडंसं जे तूप उरले तर त्याच्यात आपण हे थोडेसे असे रोस्ट करून घेऊया। आणि रोस्ट करून मी हे बाजूला काढणार आहे आणि त्याची थोडीशी भरड करून घेणार आहे। अशी जाडसरच आपल्याला भरड करायची आहे। आपले तांदूळ पण आता गार झाले, तर हे मिक्सरमधनं आपण काढून घेऊया। मिक्सरमध्ये आपल्याला अगदी बारीक पीठ करायचं नाही आहे याचं, तुम्ही बघू शकता। असे आपण जे रवा असतो ना, जाडसर रवा, तर जाडसर रव्यासारखंच हे आपल्याला ग्राइंड करायचं आहे। अतिशय छान असे तांदूळचे जास्त पीठ नाही झालं ना, असं रवा रवा झालं की त्याची खीर अतिशय दाणेदार आणि मस्त टेक्स्चर खूप छान येतं। आता आपण रवा बाजूला काढून ठेवला आहे तांदळाचा। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे, कारण आपल्याला थोडीशीच एक 2 ते 3 माणसापुरतीच आपल्याला खीर करायची आहे, जास्त प्रमाणात आपण खीर नाही करणार। तर अर्धा लिटर दूध घेतले। दूध अगदी पूर्ण फुल क्रीम आहे दूध आहे। हे छानपैकी दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे। तर कच्चं दूध अजिबात वापरायचं नाही आपल्याला। तर बघा, दूध छानपैकी उकळलेलं आहे, उकळी मस्त फुटलेली आहे दुधात। आता आपण जर तांदळाचा रवा मिक्सरमधून काढल्या जाडसर असा, तर त्यातले मी एक 3 ते 4 चमचे टाकते। बाकीचा तुम्ही भाजलेला हा रवा ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा पण तुम्ही लगेच खीर करू शकता। तर इथे मी गच्च 3 भरून चमचे घेतलेले आहेत त्या तांदळाच्या रव्याचे। तर हे अर्धा लिटर दुधाला पुरेसं होतं। तुम्ही असं प्रमाणात घेतलं की तुमची खीरचं टेक्स्चर पण छान येतं आणि जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, अशी खीर छानपैकी तयार होते। तर असं एक 10 मिनटं याला मस्तपैकी शिजू द्यायचं। असं तुम्ही बघू शकता की हळूहळू हळू हे घट्ट व्हायला लागते, कारण की दूध आपण आधीच उकळून घेतलेलं आहे, त्यामुळे तांदूळ असे छान याच्या शिजतात आणि तांदूळ पण आपण भाजून घेतले आहेत, त्यामुळे छान शिजत आहेत। आता तांदूळ असे छान शिजत आले की त्यामध्ये आपण योग्य त्या प्रमाणात साखर टाकायची। इथे मी 3 चमचे गच्च भरून घेतले होते रवा, आता इथे मी 4 चमचे साखर टाकली आहे। तर साखरेचं प्रमाण तुम्ही हवं तसं कमी जास्त करू शकता। ज्याला कमी गोड लागत असेल त्यांनी साखर माफक प्रमाणात टाकली तरी चालेल। आणि आपण जे ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेतले होते त्याची जाडसर पूड केली आहे मी, भरड भरड केलेली आहे आणि ते टाकले। थोडेसे याच्यात टाकते आणि थोडेसे आपण गार्निशिंगसाठी ठेवूया। आता तुमचं बघा, हे टेक्स्चर बघू शकता तुम्ही, किती घट्ट किती पातळ आहे। ते मला तर वाटतं हे टेक्स्चर अतिशय चांगलं आहे, जास्त घट्ट पण नाही आहे। आता थोडीशी मी 3 ते 4 काड्या केशराचा पण टाकते, एक छान सुवास येतो आणि कलर पण मस्त होतो। तर अशी ही आपली तांदळाची खीर तयार आहे। मस्तपैकी नैवेद्य दाखवा
आणि तुम्ही कोणत्याही प्रसंगाला ही तांदळाची खीर करू शकता. आणि अशी या प्रकारची तांदूळ भाजून केलेली खीर असेल तर ती खूप छान लागते. अशी खीर करा आणि कमेंट द्यायला अजिबात विसरू नका. अशीच मी नेहमी तुमच्यासाठी छोटे रेसिपी घेऊन येते आणि तुमच्या या कमेंटमुळेच मला सगळं उत्साह मिळत असतो आणि मी पुढच्या रेसिपीसाठी तयार असते. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.